हॅलो स्टुडंट्स, ॲनिमल क्लासिफिकेशन या लेसनमध्ये आपण क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन स्टार्ट केलेलं आहे। याच्यामध्ये फर्स्ट क्रायटेरिया आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन। सो वेगवेगळे क्रायटेरिया आपण पाहणार आहोत, जसं की ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, जर्म लेयर्स, बॉडी कॅव्हिटी, सेगमेंटेशन, हे क्रायटेरिया आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट पाहतोय आपण ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन। सो ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन काय असतं? सो तुम्हाला मी सांगितलं की कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, बेसिकली त्यांची बॉडी सेल पासून बनलेली असते। सो आपल्या बॉडीचं बेसिक युनिट आहे सेल। ओके, सो मी या बाजूला लिहिते ऑर्गनायझेशन। सो सेल हे आपलं बेसिक युनिट आहे। वेगवेगळ्या सेल्स एकत्र येतात आणि त्यांचा एक फंक्शनल ग्रुप तयार होतो, आणि सेलचा जो तो ग्रुप तयार झालेला आहे त्या ग्रुपला आपण म्हणतो टिश्यू। सो पहा, तुम्ही 8th स्टँडर्ड पासून सायन्समध्ये सेल स्टडी करताय। तुम्हाला दोन टाईपच्या सेल माहिती आहेत, प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल। त्यापैकी आपल्या बॉडीमध्ये जी आहे ती यूकॅरियोटिक सेल आहे। नेक्स्ट तुम्हाला सांगितलं टिश्यू। 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही टिश्यू स्टडी केलेले आहेत। सो कोणाला आठवते का बघा, टिश्यूचे आपण किती टाईप स्टडी केलेले आहेत? मेन 4 टाईप: इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू। सो आपल्या बॉडीमध्ये बिलियन्स ऑफ सेल्स आहेत, पण एवढ्या सगळ्या सेल्सपासून जे टिश्यू तयार होत आहेत त्याचे मेन फक्त 4 टाईप्स आहेत। सो सेलचा ग्रुप जो तयार होतो त्याला आपण म्हणतोय टिश्यू, आणि मी तुम्हाला 4 टाईपच्या टिश्यूचे नेम सांगितले। नेक्स्ट, हे जे टिश्यू आहेत हे वेगवेगळे टिश्यू एकत्र येतात आणि त्यांच्यापासून ऑर्गन तयार होतो। हे फक्त तुमच्या माहितीसाठी सांगते। हे ऑर्गनायझेशन तुम्हाला समजलं तर हे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन सुद्धा समजणार। सो बेसिकली सेल आहे, सेलचा ग्रुप तयार झाला तर या ग्रुपला आपण काय म्हणतो? टिश्यू। वेगवेगळे टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन तयार होणार आहे। मग आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल याआधी सांगितलेलं आहे, ते म्हणजे स्टमक। आणि स्टमकमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं स्टमकचा आउटरमोस्ट लेअर जो आहे तो इपिथेलियल टिश्यूचा, त्याच्या आतमधले लेअर जे आहेत 2 लेअर मस्क्युलर टिश्यूचे असतात, आणि त्याच्या आतमध्ये पुन्हा एकदा असतो इपिथेलियल टिश्यू। सो असे वेगवेगळे टिश्यू एकत्र येतात आणि काय तयार होतं? आपला ऑर्गन जो आहे तो तयार होतो। सो मी तुम्हाला एक ऑर्गन सांगितला स्टमक। असे बॉडीमध्ये कितीतरी वेगवेगळे ऑर्गन आहेत, जसं की ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, स्टमक आहे, लिव्हर आहे, लंग्स आहेत, इसोफेगस, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, हार्ट, असे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत। मग आता वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येऊन एक फंक्शनल सिस्टीम जी आहे ती तयार होते। मग आता बघा, फॉर एक्झाम्पल आता स्टमक दिलेलं आहे तर ती सिस्टीम आपण बघूया। सगळ्यात फर्स्ट असतो माउथ। माउथ नंतर नेक्स्ट इथं जो लोकेट झालेला आहे तो आहे फॅरिंग्स। फॅरिंग्स नंतर एक ट्यूब असते जे आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीमधून पास होते, त्या ट्यूबला म्हटलं जातं इसोफेगस। हा इसोफेगस नंतर स्टमकमध्ये ओपन होतो। स्टमक नंतर नेक्स्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन, आणि फायनली येतं लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस। सो ही सगळी जे मी तुम्हाला नेम सांगितले हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स आहेत। सो असे वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येऊन काय तयार झाली? सिस्टीम। मग मी आत्ता वेगवेगळ्या ऑर्गनची नावं सांगितली, एवढे सगळे ऑर्गन्स एकत्र येऊन कोणती सिस्टीम तयार झाली? तर डायजेस्टिव्ह सिस्टीम। मग अशा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पायरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम। अशा वेगवेगळ्या सिस्टीम एकत्र येतात आणि काय तयार होतो? ऑर्गॅनिझम। आता मी तुम्हाला हे ह्युमन बिंगच्या बाबतीत सांगितलं की बेसिक युनिट आहे सेल। सेलच्या ग्रुपला आपण म्हणतो टिश्यू। टिश्यूंपासून तयार होतो ऑर्गन, ऑर्गनपासून तयार होते सिस्टीम, आणि वेगवेगळ्या सिस्टीमपासून ऑर्गॅनिझम। हे जे ऑर्गनायझेशन आहे हे नीट लक्षात ठेवा, बेसिकपासून कॉम्प्लेक्सकडे आपण आलेलो आहोत। आता याच आपण आता जे ॲनिमल स्टडी करणार आहोत किंगडम ॲनिमॅलियामधले, तर याच्यामध्ये सुरुवातीचे काही सिम्पल फॉर्म असे आहेत की त्यांच्यामध्ये एवढं कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन डेव्हलप झालेलं नाही, ते सिम्पल फॉर्ममधले ऑर्गॅनिझम आहेत। आपण त्यांचं ऑर्गनायझेशन आहे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन ते वेगवेगळ्या टाईपमध्ये स्टडी करणार आहोत। सो त्याच्यामध्ये फर्स्ट ऑर्गनायझेशन आहे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन। प्रोटोप्लाझ्मिक
ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन कोणामध्ये पाहायला मिळतं? तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये दिस ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन वी फाइंड इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कोणतं ऑर्गनायझेशन आहे? प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते? तर अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना हे सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. पण ॲक्च्युली ते किंगडम ॲनिमॅलियामध्ये येत नाहीत. किंगडम ॲनिमॅलियामध्ये जे काही ऑर्गॅनिझम आहेत हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. पण तरीही या ठिकाणी हे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन दिलेलं आहे, तर आपण स्टडी करतोय की ते काय आहे. सो प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन कोणामध्ये असतं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. आता काय असतं बघा, फॉर एक्झाम्पल अमिबा. समजा हा जर अमिबा असेल तर या अमिबामध्ये सगळे फंक्शन एकच सेल कॅरी आउट करते. सगळे फंक्शन म्हणजे न्यूट्रिशन किंवा न्यूट्रियंट बॉडीमध्ये घेणं, ते डायजेस्ट करणं, नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकणं म्हणजे एक्सक्रिएशन करणं, रिप्रोडक्शन करणं, सगळ्या गोष्टी सगळे फंक्शन्स एकच सेल कॅरी आउट करते. तेच जर आपली बॉडी आपण पाहिली तर आपण खूप कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहोत. डायजेशनसाठी वेगळी सिस्टीम आहे, ट्रान्सपोर्टसाठी वेगळी सिस्टीम आहे, रिप्रोडक्शनसाठी वेगळी सिस्टीम आहे. सो वेगवेगळ्या सिस्टीम हे फंक्शन्स कॅरी आउट करतात. सो प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असतात ज्यांच्यामध्ये सगळे फंक्शन एकच सेल कॅरी आउट करते. सो ऑल फंक्शन्स आर carried out by single cell. सगळे फंक्शन एकच सेल कॅरी आउट करते. आणि हे जे ऑर्गनायझेशन आपल्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळतं याला म्हटलं जातं प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन नंतर नेक्स्ट ऑर्गनायझेशन आहे सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. तर सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन जे आहे ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. ओके, सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये काही ऑर्गॅनिझम मल्टी सेल्युलर आहेत. ऑर्गॅनिझम्स आर मल्टी सेल्युलर. ठीक आहे, जर ऑर्गॅनिझम मल्टी सेल्युलर आहेत, एकापेक्षा जर जास्त सेल त्या ऑर्गॅनिझमकडे आहेत, तर सेलपासून जो ग्रुप तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? टिश्यू, फंक्शनल ग्रुप. सो असा टिश्यू यांच्यामध्ये तयार झाला पाहिजे. पण इव्हॉल्युशनमध्ये काही बेसिक ऑर्गॅनिझम असे आहेत की ज्यांच्यामध्ये सेलपासून टिश्यू तयार होत नाही. सो सम ऑर्गॅनिझम्स आर मल्टी सेल्युलर बट इन दोज ऑर्गॅनिझम्स टिश्यू आर नॉट फॉर्म. सो बघा, त्यांचं जे ऑर्गनायझेशन आहे ते सेल लेवलला स्टॉप झालं. सेलपासून पुढचा जो टप्पा आहे टिश्यू तयार होण्याचा तो त्यांच्याकडे तयार झालेला नाही. मग हे जे ऑर्गनायझेशन आहे त्याला म्हटलं जातं सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सो फर्स्ट थिंग, ऑर्गॅनिझम्स आर मल्टी सेल्युलर. हे ऑर्गॅनिझम जे आहेत ते मल्टी सेल्युलर आहेत, पण यांच्यामध्ये टिश्यू तयार होत नाहीत. सेल्स लूजली ॲग्रिगेट झालेले असतात आणि त्या सेल त्यांचे फंक्शन्स कॅरी आउट करतात. सो हे आपण सेकंड ऑर्गनायझेशन बघितलं, सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. यानंतर नेक्स्ट थर्ड ऑर्गनायझेशन जे आहे ते आहे सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सो थर्ड इज सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर बघा, सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये सेल्स ग्रुप होतात आणि त्यांच्यापासून टिश्यू तयार होतो. म्हणजे बेसिकली ऑर्गॅनिझमची बॉडी कशापासून बनलेली आहे? सेलपासून.
मग सेलचा ग्रुप तयार होऊन काय तयार होतो? टिश्यू. आणि टिश्यूपासून काय तयार होतो? ऑर्गन. सो बघा, हे जे ऑर्गॅनिझम आहेत हेही मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. सेलपासून टिश्यू तयार होतात. सेलपासून काय तयार होतो? टिश्यू जो आहे तो तयार होतो. मात्र या टिश्यूपासून ऑर्गन तयार होत नाही. म्हणजे टिश्यूपर्यंतच त्यांचं डेव्हलपमेंट स्टॉप झाली. तिथपासून पुढे जो ऑर्गन तयार झाला पाहिजे तो ऑर्गन फॉर्मेशन यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही. सो फ्रॉम सेल्स टिश्यूज आर फॉर्म, बट फ्रॉम टिश्यू ऑर्गन्स आर नॉट फॉर्म. बट ऑर्गन्स आर नॉट फॉर्म ऑर डेव्हलप. यांच्यामध्ये ऑर्गन जे आहेत ते तयार झालेले नसतात. ऑर्गनच नाहीत तर पुढे सिस्टीम असण्याचा प्रश्न येत नाही. सो सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कळलं का? बघा, सगळ्यांचे एकदा एक्झाम्पल रिपीट करा. फर्स्ट, प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. याचे एक्झाम्पल आहेत अमिबा, पॅरामोशियम यासारखे ऑर्गॅनिझम. जर आपण सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन बघितलं तर याच्यामध्ये पहिला फायलम येतो, फर्स्ट फायलम. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांचे फायलमचे नेम सिक्वेन्सनी लर्न झालेत का बघा. नसतील झाले तर ते पुन्हा लर्न करा, कारण हे खूप गरजेचं आहे. फायलमचे नेम सिक्वेन्सनी लक्षात राहिल्याशिवाय हे पुढचे क्रायटेरिया नीट कळत नाहीत. सो पुढचा सगळाच लेसन जर तुम्हाला परफेक्ट समजून घ्यायचा असेल, लक्षात ठेवायचं असेल तर फायलमचे नेम आधी लर्न करा. सो बघा, पहिला फायलम कुठला आहे नॉन कॉर्डेटामधला? तर पोरीफेरा. तर तो जो पोरीफेरा आहे फायलम, हा कोणतं ऑर्गनायझेशन दाखवतोय? तर सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आणि त्यानंतर सेल टिश्यूमध्ये कुठला आहे बघा, पोरीफेरा नंतर सेकंड फायलम कोणता दिलेला आहे? निडारिया. तर निडारिया जो आहे तो सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दाखवतो. सो आपण काय स्टडी करतोय? ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. किती ऑर्गनायझेशन सांगितले? मी आतापर्यंत 3 शिकवले. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन कोणामध्ये आहे? तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. सगळे फंक्शन एकच सेल कॅरी आउट करते. सो तिथं टिश्यू ऑर्गन तयार होण्याचा प्रश्न येत नाही. हे जे बेसिक आहे याला म्हणायचं प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट सांगितलं सेल्युलर ग्रेड. ऑर्गॅनिझम मल्टी सेल्युलर आहे, जास्त सेल्स आहेत म्हणजे टिश्यू तयार होऊ शकतो, मात्र यांच्यामध्ये टिश्यू तयार झालेला नाही. सेल्युलर लेवललाच ते थांबलेलं आहे. सेल्स लूजली ॲग्रिगेट होतात आणि आपले आपले फंक्शन्स कॅरी आउट करतात. आणि ज्याचं एक्झाम्पल आहे पहिला फायलम पोरीफेरा, एकमेव आहे जो सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन दाखवतो. नेक्स्ट आहे सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये बघा, सेल आहेत, सेलपासून टिश्यूसुद्धा तयार होतो, मात्र टिश्यूपासून ऑर्गन तयार होत नाही. सो हे जे ऑर्गनायझेशन आहे याला म्हटलं जातं सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आणि याचं एक्झाम्पल आहे निडारिया. असंच नेक्स्ट ऑर्गनायझेशन बघा, फोर्थ, टिश्यू ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. टिश्यू ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तर पहा, याच्यामध्ये वेगवेगळे टिश्यू जे आहेत, म्हणजे बेसिकली यांची बॉडी सेलपासून बनलेली आहे. सेलचा ग्रुप तयार होतो आणि त्या ग्रुपला आपण टिश्यू म्हणतो. आणि या टिश्यूपासून ऑर्गन सुद्धा तयार होतो. सो यांच्याकडे सेल आहेत, सेलपासून टिश्यू तयार झालेला आहे, वेगवेगळ्या टिश्यूपासून ऑर्गन तयार झाला आहे, मात्र सिस्टीम तयार झालेली नाही. सो बघा, फ्रॉम सेल टिश्यू आर फॉर्म. नेक्स्ट, फ्रॉम various tissue organs are formed.
but from organs system is not formed. हे महत्वाचं आहे की सेल आहेत, सेलपासून टिश्यू तयार झालेला आहे, टिश्यूंपासून ऑर्गन तयार झालेला आहे, मात्र वेगवेगळे ऑर्गन एकत्र येऊन जे सिस्टीम तयार होणं असतं हे यांच्याकडे सिस्टीम तयार झालेली नाही. सो हे जे ऑर्गनायझेशन आहे हे आपण बघितलं टिश्यू ऑर्गनपर्यंतच डेव्हलपमेंट स्टॉप झाली आहे, सिस्टीम तयार झालेली नाही आहे. आणि हे आपल्याला याच्या नेक्स्ट फायलममध्ये पाहायला मिळतं. सो फर्स्ट फायलम कोणता होता? पोरिफेरा. त्यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सेकंड निडारिया, त्याच्यामध्ये सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर नेक्स्ट आहे टिश्यू ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आणि याचं एक्झाम्पल असणार आहे निडारिया. नंतर नेक्स्ट येतो प्लॅटी हेल्मिन्थिस. सो याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे प्लॅटी हेल्मिन्थिस. मी इकडे लिहिते एक्झाम्पल. सो टिश्यू ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन याचं हे एक्झाम्पल आहे प्लॅटी हेल्मिन्थिस. यानंतर अजून एक नेक्स्ट ऑर्गनायझेशन आहे ते म्हणजे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सो आतापर्यंत आपण किती कंप्लीट केले? 4. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. मात्र हे किंगडम ॲनिमॅलियात तुम्हाला पाहायला मिळणार नाही, हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असतं. नेक्स्ट आहे सेकंड सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन अँड टिश्यू ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हे ऑर्गॅनिझमच युनिसेल्युलर आहेत, सो सगळे फंक्शन सिंगल सेल कॅरी आउट करणार आहेत. हे ऑर्गॅनिझम मल्टी सेल्युलर आहेत, सो सेल भरपूर आहेत पण टिश्यू तयार झालेला नाही. सो जिथं टिश्यूच नाही तिथं ऑर्गन आणि सिस्टीम असण्याचा प्रश्न येत नाही. नेक्स्ट सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सेलपासून टिश्यू तयार झाला आहे मात्र टिश्यूंपासून ऑर्गन तयार झालेले नाही आहेत, म्हणजे डेव्हलपमेंट टिश्यूपर्यंत स्टॉप झाली. आणि टिश्यू ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन याच्यामध्ये टिश्यूंपासून ऑर्गन तयार होतो मात्र सिस्टीम तयार होत नाही. तर सगळ्यात शेवटचं ऑर्गनायझेशन सगळ्यांनी हे आपापल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे पॉज करून. ओके, सो सगळ्यांनी पाहिलं असेल तर आता नेक्स्ट ऑर्गनायझेशन आहे 5th. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. इन ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन वेगवेगळे ऑर्गन्स जे आहेत ते एकत्र येतात आणि त्यांच्यापासून सिस्टीम तयार होते. सो जे डेव्हलप ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये हे पाहायला मिळतं. सो बघा, फ्रॉम डिफरंट ऑर्गन्स सिस्टीम इज फॉर्म. सो बोर्डवरती चारही जे ऑर्गनायझेशन आहेत हे आपल्याला किंगडम ॲनिमॅलियामध्ये पाहायला मिळतात. इथे फक्त सेल आहेत, या ठिकाणी सेलपासून टिश्यू तयार झालेला आहे, ऑर्गन नाही. इथे सेल आहेत, सेलपासून टिश्यू तयार झाला, टिश्यूंपासून ऑर्गन तयार झाला मात्र सिस्टीम नाही तयार झाली. आणि हे सगळ्यात शेवटचं ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. सेल्स आहेत, सेलपासून टिश्यू तयार झाला, टिश्यूंपासून ऑर्गन आणि ऑर्गनपासून सिस्टीमसुद्धा डेव्हलप झालेले असतात. आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे हे आपल्याला ॲज हेल्मिन्थिस ऑनवर्ड पाहायला मिळतं. सो फॉर एक्झाम्पल ॲज हेल्मिन्थिस ऑनवर्ड्स, म्हणजे ॲज हेल्मिन्थिस पासून पुढे सगळ्याच फायलममध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन जे आहे ते आपण पाहतोय. सो आपला फर्स्ट पॉईंट होता क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, त्याच्यामधला ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन जो कंप्लीट झालेला आहे. आणि हे 5ही ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत बॉडी सिमेट्री. सो सी क्लासिफिकेशन इज
बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री जी आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सगळ्यात फर्स्ट बॉडी सिमेट्री म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर बॉडी सिमेट्रीचे मेन 3 टाईप आहेत. असिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री अँड रॅडियल सिमेट्री. ते आपण डिटेल पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल बॉडी सिमेट्री. सो बॉडी सिमेट्री म्हणजे काय बघा. if number, shape and size of organs on opposite side of median axis is same, then that organism is symmetric organism. सो सिमेट्री म्हणजे काय बघा. इफ नंबर, शेप अँड साइज ऑफ ऑर्गन्स ऑन अपोजिट साइड ऑफ मेडियन ॲक्सिस. सो मेडियन किंवा सेंट्रल ॲक्सिस बॉडीमधून जात असेल तर त्या सेंट्रल ॲक्सिसच्या अपोजिट साइडला जे ऑर्गन आहेत ह्या ऑर्गनचा नंबर, शेप आणि साइज जर इक्वल असेल तर त्यांना म्हटलं जातं सिमेट्रिक. आता फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंगचे एक्झाम्पल, फ्रॉगचे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बघा आपल्या या ॲक्सिसमधून जर बॉडी कट झाली सेंटरमधून पास होणाऱ्या तर या ॲक्सिसच्या अपोजिट साईडला म्हणजे बघा जर हे माझं बोट म्हणजे मिडल ॲक्सिस आहे तर या ॲक्सिसच्या या बाजूला जर एक इयर आहे तर या बाजूला सुद्धा एकच इयर आहे. म्हणजे नंबर, ऑर्गनचा नंबर काय पाहिजे इक्वल किंवा सेम. सेकंड शेप, या बाजूला जसा इयर आहे शेप आहे तसाच शेप इकडे पाहिजे, आकार सेम पाहिजे. आणि साईजमध्ये बघा या इयर छोटा साईज आहे इकडं मोठ्या साईजचा इयर आहे असं होणार नाही, इक्वलच पाहिजे, साईजसुद्धा सेम पाहिजे. जर असं असेल की मेडियन ॲक्सिसच्या अपोजिट साईडला असणारे जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गनचा नंबर, साईज आणि शेप जर सेम असेल तर त्या ऑर्गॅनिझमला सिमेट्रिक ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. आणि ही जी सिमेट्री आहे ह्या सिमेट्रीचे मेन 3 टाईप आपण स्टडी करणार आहोत. सो त्याच्यामध्ये आता ही जी डेफिनेशन मी सांगितली ही बुकमध्ये दिलेली नाही, हे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं की सिमेट्री म्हणजे काय असतं. सो जेव्हा मेडियन ॲक्सिसच्या अपोजिट साईडला असणारे ऑर्गन्स त्यांचा नंबर, साईज आणि शेप सेम असतो तेव्हा त्या ऑर्गॅनिझमला सिमेट्रिक ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. सेकंड, आता हे सिमेट्री जे आहेत याचे मेन 3 टाईप आहेत. त्यातला फर्स्ट जो आहे तो आहे असिमेट्री. असिमेट्री म्हणजे काय तर बघा, इफ बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम कॅनॉट बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट. जर ऑर्गॅनिझमची बॉडी कोणत्याही ॲक्सिसमधून इक्वल पार्टमध्ये जर डिवाइड होत नसेल तर त्या ऑर्गॅनिझमला असिमेट्रिक ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. इफ बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम cannot be divided into 2 equal parts, then that organism is said to be asymmetric. जर कोणत्याही ॲक्सिसमधून पास होणारा कट असेल किंवा कोणत्याही ॲक्सिसमधून जर बॉडी कट केली तर बॉडीचे 2 इक्वल पार्ट जर होत नसतील
तर त्या ऑर्गॅनिझमला असिमेट्रिक ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, सगळ्यांना अमिबा माहिती आहे, त्याला असा डेफिनेट शेप नसतो. सो कोणत्याही ॲक्सिसमधून जर बॉडी कट केली तरी त्या बॉडीचे इक्वल पार्ट होत नाहीत. सो अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणणार आहोत आपण? असिमेट्रिक ऑर्गॅनिझम. याशिवाय पहिला जो फायलम आहे पोरिफेरा, फर्स्ट फायलम पोरिफेरा, याच्यामध्ये सुद्धा सायकॉन, युस्पॉन्जिया, स्पॉन्जिला यासारखे जे ऑर्गॅनिझम येतात त्यांची बॉडीसुद्धा कोणत्याही ॲक्सिसमधून जरी कट केली तरी तिचे इक्वल पार्ट होत नाहीत. सो ते ऑर्गॅनिझमसुद्धा कसे आहेत? असिमेट्रिक. सो मुलांना आपण सेकंड क्रायटेरिया सुरू केला, बॉडी सिमेट्री. मी बॉडी सिमेट्रीचं मिनिंग सांगितलं. बॉडी सिमेट्री म्हणजे इफ नंबर or shape or size of organs on the opposite side of median axis is same, then that organism is said to be symmetric. So there are three types that we are going to learn. First is asymmetry. In asymmetry, body of organism cannot be divided into two equal parts. So then that organism is said to be asymmetric organism. And its first example is amoeba. And in kingdom Animalia, first phylum Porifera, that phylum is also asymmetric. हा phylum सुद्धा कसा आहे? असिमेट्रिक. बाकी कोणताही phylum किंगडम ॲनिमॅलिया मध्ये असिमेट्रिक नाही, फक्त एकमेव पहिलाच phylum येतो. तर यानंतरचे जे दोन सिमेट्रीचे टाईप आहेत, बायलॅटरल सिमेट्री आणि रेडियल सिमेट्री, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. थँक्यू.